नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीने आता सर्वांना सांगितलेलं आहे की वसूने तिला लग्नातून किडनॅप केलेलं होतं. म्हणजे पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी वसू आत्या आहे हे सत्य नंदिनीने समोर आणलेलं आहे. तेव्हा मात्र विक्रम इकडे नंदिनीला म्हणत असतो, पण नंदिनी हे सगळं काय बोलतेस तू? अगं वसुताई असं का करेल? पुरावा काय आहे त्याच्यासाठी तुझ्याकडे? तेव्हा मात्र वसू आत्या म्हणत असते की नाही, ही नंदिनी जी आहे ना ती खोटं बोलत आहे, हिच्याकडे काय पुरावे आणि मी असं का करेल? तेव्हा नंदिनी म्हणते की चालेल, चांगला खणखणीत पुरावाच आणून देते तुम्हाला, म्हणजे कळेल की नक्की तुम्ही काय केलेलं आहे. अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तर इकडे पार्थ आणि काव्या एका गावी गेलेले आहेत आणि पावसामुळे ते अडकलेले आहेत. दोघंही पावसात भिजलेले असतात. त्यानंतर रस्त्यात भेटलेले जे दादा होते त्यांनी त्यांना घरी नेलेलं आहे आणि मग त्यांच्या घरी काव्याने तर कमाल केलेली आहे. काव्याने नऊवारी नेसलेली आहे आणि खूपच सुंदर अशी ती दिसत आहे. पार्थने सुद्धा धोतर नेसलेलं आहे आणि आता काव्या ही पार्थसाठी चुलीवरचं जेवण बनवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंदिनी आता वसूशी बोलायला आलेली असते, कारण वसूला जाब विचारायचा असतो म्हणून नंदिनी आलेली असते. नंदिनी वसूला विचारत असते की मला तुमच्याशी बोलायचंय. वसू म्हणते काय बोलायचंय नंदिनी तुला? तेव्हा नंदिनी म्हणते की मला असं कळलंय की दीपकला सांगून तुम्हीच मला लग्नातून किडनॅप केलेलं होतं. नंदिनी म्हणते काय पण काय बोलतेस का तू? माझा काय संबंध? तो तुझ्या मागे लागलेला, लग्नातून तुला किडनॅप केलेला आहे. या एवढ्याच गोष्टींपर्यंत काय तो माझा त्याचा संबंध असेल? मला त्याच्याबद्दल काही माहीत नाहीये. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते खरंच? हे खरं आहे ना? तेव्हा वसू म्हणत असते की हो. तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे, मग द्या तुमचा मोबाईल. आता नंदिनी वसूला मोबाईल मागत आहे. आता मात्र वसूच्या शिट्ट्या वाजणार असतात, कारण वसूला माहीतच नाहीये की नंदिनी काय करू शकते. नंदिनीने आता वसूला मोबाईल मागितलाय. तेव्हा वसू म्हणत असते काय? तेव्हा नंदिनी म्हणते कर नाही त्याला डर कशाला, द्या ना तुमचा मोबाईल. तुमचा आणि त्याचा काही संबंध नाहीये की नाही, तुम्ही त्याला ओळखत नाहीये, तुम्हाला माहीत नाहीये तो कोण आहे काय, मग काय घाबरण्याची गरज आहे, द्या तो तुमचा मोबाईल. असं म्हणत नंदिनी वसू आत्याकडून मोबाईल घेत असते. आणि मग मात्र आता वसू आत्याच्या शिट्ट्या वाजणार असतात, कारण वसू आत्याला जाणीवच नसते की काय होणार आहे या कोणत्याच गोष्टींची. आणि मग मात्र वसू आत्या इकडे बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की द्या ना मग मोबाईल, बघू तरी द्या मला. आणि मग शेवटी नंदिनीला मोबाईल देण्याशिवाय वसूकडे कोणताही पर्याय राहत नाही. आणि मग वसू तिचा मोबाईल नंदिनीच्या हातात देते. नंदिनीच्या हातात दिल्यानंतर वसू तिच्याकडे पाहत असते. ज्या पद्धतीनं त्यांचं बोलणं वागणं चाललेलं असतं ते मात्र खूप भयानक असं असतं, कारण वसूने मोबाईल तर आता नंदिनीकडे दिलेला आहे. नंदिनी तो मोबाईल चेक करते. त्या मोबाईलवरती नंदिनी नंबर डायल करते, तो म्हणजे दीपकचा. कारण इकडे नंदिनीला वसूने विचारलेलं असतं की तुला कोणी सांगितलं हे सगळं? तेव्हा नंदिनी सांगते की मला पिहूने सांगितलेलं आहे. आता मात्र वसूच्या शिट्ट्या वाजत असतात, पण वसू एवढी कॉन्फिडंट असते, ती म्हणते काय सांगतेस तू हे सगळं? पिहूने सांगितलंय आणि पिहूने सांगितलं आणि तू त्याच्यावरती विश्वास ठेवलास? अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस हे सगळं? तेव्हा नंदिनी म्हणते हो, म्हणून तर ना पिहूची अशी अवस्था झाली. तुमच्या दाराच्या बाहेर उभा राहून तिनं हे सगळं बोलणं ऐकलेलं होतं आणि म्हणून पिहू एवढी कासावीस होती. पिहूने सांगितले मला, माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. परंतु वसू ऐकायलाच तयार नसते. वसूचं म्हणणं असतं की खोटारडी येते. तेव्हा नंदिनी म्हणते कोण खोटारड आहे, कोण कसं आहे हे मला कळेलच. आता वसूचा मोबाईल तिने घेतलेला असतो आणि त्या मोबाईलवरती तिने दीपकचा नंबर डायल करते. आता वसूला खात्रीच नसते की काय होणार आहे पुढं. आणि मग वसू तो मोबाईल जो आहे तो नंदिनीला दिलेला असतो आणि मग त्या मोबाईलवरती नंदिनी नंबर डायल करते आणि पाहते तर काय, धक्का बसतो. कारण त्या मोबाईलवरती नंबर डायल केल्यानंतर, दीपकचा नंबर डायल केल्यानंतर तिथे नाव येतं, ते म्हणजे नंदिनी लवर. हे बघितल्यावर नंदिनीला धक्का बसतो. नंदिनी म्हणते हे सगळं काय घडतंय, म्हणजे हे कसं शक्य झालं, हा प्रश्न नंदिनीला पडलेला असतो. नंदिनीने नंबर तर डायल केलेला आहे, त्याच्यावरती नंदिनी लवर लिहिलेला आहे. नंदिनी म्हणते तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाहीये, तर तुमच्याकडे हा नंबर आला कुठून? काय आहे या सगळ्याचा अर्थ? तुम्ही तर दीपकला ओळखतही नाहीये, मग तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर कसं काय आहे? असे प्रश्न नंदिनीने विचारलेले असतात, कारण
तिने अगदी बिनधास्तपणे इथे वाट लावलेली असते, ती म्हणजे या वसूची. इकडे काव्य जी आहे ती रस्त्यात थांबलेली असते, कारण मानिनी काकूंनी गाडी पाठवलेली आहे आणि मग आपण त्यातून घरी जायचंय असं तिचं चाललेलं असतं. आणि ती विचार करत असते, अजून ड्रायव्हर काकांना एवढा वेळ का लागलेला आहे, ते अजून का पोहोचलेले नाही आहेत. हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र नंदिनी पाहतच असते. नंदिनी म्हणत असते की नाही, नक्कीच काहीतरी असं असणार आहे. इकडे काव्या गाडीत पटकन बसते. पार्थ आलेला असतो आणि गाडीत काव्या एवढी पटकन बसलेली पाहून पार्थला ती म्हणते, काय हो दादा, एवढा वेळ लागला, चला बरं लवकर तुम्ही, असं म्हणत त्यांना चला असं म्हणून सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे ती पाहते तर गाडीत तिथे पार्थ बसलेला असतो आणि पार्थला पाहून तर तिला धक्का बसतो. ती म्हणते, मानिनी का कुणी तर मला सांगितलेलं ड्रायव्हर बरोबर गाडी पाठवते आणि तुम्ही का आलेला आहेत. तेव्हा लगेचच पार्थ सांगू लागतो, काय झालं माहिती आहे का, आई मला म्हणाली, पार्थ तू आज काव्याचा सारथी होऊन काव्याला घेऊन ये, म्हणून मी आलेलो आहे. अशा पद्धतीने पार्थ बोलू लागतो. आता मात्र काव्या चिडलेली असते. काव्या म्हणते, नाही मी नाही येणार तुमच्याबरोबर. आणि मग काव्या घाबरलेली असते, हेही लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र पार्थ म्हणतो की काय झालं. तेव्हा ती म्हणते, नाही इथं कुत्री खूप भुंकत होती ना. आणि मग पार्थ कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज काढतो आणि काव्या मात्र पटकन गाडीत उडी मारून बसते. ती म्हणते, चला आता लवकर. आणि तेवढ्यातच एक दादा जे असतात ते जात असतात आणि ते पाहतात तर काय, त्यांच्या सायकलची तिथे चेन पडलेली असते आणि बिचाऱ्यांची चिडचिड सुरू झालेली असते. त्यांना कळत नसतं की हे सगळं काय आहे, घरी गेल्यावर आता वाट लागणार आहे, ती दारात लाटणं घेऊनच असेल असं म्हणत ते मनाशी स्वतःच्या मनाशीच बोलत असतात. तेव्हा पार्थ गाडीतून उतरतो. तेव्हा काव्या म्हणत असे, कुठे काय. तेव्हा तो म्हणतो की अडलेल्याला मदत करावी ना, म्हणून चाललोय, असं म्हणत पार्थ गाडीतून उतरलेला असतो. आणि त्या दादांना म्हणतो की काय झालं. तेव्हा ते सांगतात, काय नाही, मला लवकर घरी जायचं, मी घरी जर नाही पोचलो तर माझी वाट लागणार आहे, असं ते सांगत असतात. तेव्हा मात्र पार्थ म्हणतो, काय प्रॉब्लेम झाला आहे. मग ते चेन बसवण्याचा प्रयत्न करत असतात, पण सायकलची चेन मात्र त्यांना बसत नसते. तेव्हा पार्थ म्हणतो की थांबा, मी बसवून देतो, असं म्हणत पार्थने ती सायकलची चेन आहे ती बसवायला घेतलेली असते. काव्या म्हणत असते, तुमचं अंग एवढं थरथरतंय का, नक्की प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा ते सांगू लागतात की कसं आहे माहिती आहे का, की मला ना लवकर घरी जावं लागणार आहे, नाहीतर माझी बायको दारात असेल बसलेली लाटणं हातात घेऊन. तेव्हा मात्र पार्थ ऐकत असतो. तो म्हणत असतो, काय झालं नक्की आणि कशामुळं. तेव्हा तो सांगतो की हो, तिचं जर मी ऐकलं नाही तर माझी मात्र वाट लागत असते, असं सगळं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, पण अहो एवढं घाबरण्याची गरज काय आहे, असं काव्या सांगत असते. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की हो, एवढंच घाबरावं लागणार आहे, अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. काव्या त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण ते दादा मात्र जाम घाबरलेले असतात. काव्या म्हणत असते, असं काय करताय, होईल ना सगळं व्यवस्थित, तुम्ही शांत तरी व्हा, बट काही घरी इमर्जन्सी आहे का, आम्ही तुम्हाला ड्रॉप करू का. तेव्हा ते म्हणू लागतात की नाही नाही, तसं काही नाही आहे, ड्रॉप वगैरे करायची गरज नाही, मला गेलं पाहिजे लवकर, असं म्हणत ते निघायला लागलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे काव्या त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्यांना मात्र आता तिथे भीती वाटत असते की घरी जाऊन काय गोंधळ होणार आहे, बायको काय राडा घालेल ही काळजी त्यांच्या मनात असते, कारण त्यांची बायको ही कडक लक्ष्मी असते, यामुळं ते घाबरलेले असतात. तेव्हा काव्याला ते सांगत असतात की खरंच खूप निर्मळ मनाचा नवरा तुला भेटलेला आहे, त्यामुळं त्याची काळजी घे, असं ते काव्याला सांगू लागतात. त्यासोबतच काव्याशीही ते प्रेमाने बोलत असतात. तेव्हा त्यांच्या सायकलची चेन लावून झालेली असते आणि ते म्हणतात की चला चला, मला निघालं पाहिजे. आणि खरंच तुझा नवरा आहे ना, तो निर्मळ मनाचा आहे, कारण काव्याला जेव्हा त्यांनी विचारलेलं असतं पार्थला की ह्या कोण, तेव्हा त्याने सांगितलेलं असतं की बायको आहे माझी, आणि म्हणून ते दोघंही बोलत असतात. तेव्हा ते म्हणतात की जप, एवढा चांगला नवरा नशिबाने मिळतो, भला माणूस आहे तो, त्याला जप, असं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता ते दोघंही बोलतात आणि ते त्यांचा निरोप घेतात आणि सायकलवर बसून ते निघून जातात. इकडं नंदिनी मात्र म्हणत असते की तुम्ही खोटं बोलताय, माझा पिहूवरती पूर्ण विश्वास आहे, सांगा ना का किडनॅप केलं तुम्ही लग्नातून मला. तेव्हा वसुआत्या म्हणते की हो, मीच केलं तुला किडनॅप, काय करणार आहेस सांग. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो पण गरज काय होती हे सगळं करायची. तेव्हा ती सांगत असते की हो, मीच केलेलं आहे, कारण मला माहिती होतं की तू मला या घरामध्ये नको होती, म्हणून मी हे केलेलं आहे. अगदी लग्नाच्या दिवशी जे काही केलेलं होतं, गौरीहार पूजनासाठी बसलेली असते ती म्हणजे नंदिनी,
आणि त्याचवेळी वसू तिथं आलेली असते, तिला बघत असते. तिने डोळे बंद केलेले आहेत ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मग मात्र वसूने तिथे येऊन ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे वसूने त्या दीपकची मदत केलेली असते. आणि मग दीपकला त्या कार्पेटमध्ये गुंडाळून नंदिनीला घेऊन जायला सुद्धा तिने मदत केलेली असते. या सगळ्या गोष्टी वसू काही नंदिनीला सांगू लागते. नंदिनीला मात्र खूप राग आलेला असतो. तिला वाईट वाटलेलं असतं की हे सगळं काय आहे, हे इतक्या विचित्र पद्धतीने कसं काय घडतंय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग नंदिनी मात्र म्हणत असते की नाही, हे सगळं चुकीचं आहे, तुम्ही जे केलेलं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, तुम्ही माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे, असं नंदिनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी बोलत असते आणि वसूला ठणकावून ती जाब विचारत असते, म्हणत असते की मी सगळ्यांच्या समोर तुमचं सत्य आणणार आहे. त्याला म्हणते की हे सगळं तुम्ही का केलं, आमच्या चांगल्या चाललेल्या आयुष्याला तुम्ही बर्बाद करून ठेवलेलं आहे. आणि तेव्हा वसू त्या सांगते की तिनं हे सगळं कशामुळे केलं आहे. ती सांगते की तुला तुझ्या लग्नातून पळवून नेणारा दीपक होता आणि त्याला मी मदत केलेली आहे. दीपकला मी मदत करण्याचं कारण म्हणजे मला तुझं या घरात येणंच पटलेलं नव्हतं. मला असं वाटतच नव्हतं की तू या घरामध्ये सून म्हणून यावं. तेव्हा नंदिनी चिडते आणि म्हणते पण मी तुमचं काय केलेलं होतं. तेव्हा ती सांगते की तू नाही, पण तुझ्या बापाने केलेलं होतं. तुझ्या बापामुळेच म्हणजे धनंजयमुळेच माझा नवरा मेलेला आहे. आणि तेव्हापासून मी विक्रमला सांगत होती की ही मुलगी आपल्या घरात आली नाही पाहिजे. आणि त्याप्रमाणे मी धनंजयला सांगितलेलं देखील होतं की तू जर का या मुलीला माझ्या घरी सून म्हणून पाठवलंस तर काही खरं नाही आहे, लक्षात ठेव, मी काही करेल तुला माहीत आहे. तेव्हा धनंजय माझ्या बोलण्याला पुरता घाबरलेला होता आणि त्याने विक्रमला येऊन सांगितलेलं होतं की हे लग्न आम्ही करू शकत नाही. तुला आठवत असेल की तुझं अगोदर लग्न मोडलेलं होतं. तेव्हा नंदिनीला ते सगळं आठवू लागतं. पण आता वसुंधरा चिडते आणि म्हणते तू शांत बसली नाहीस. तेव्हा तू शांत बसली असती तर पुढच्या सगळ्या गोष्टी टाळता आल्या असत्या. तू शांत बसली नाही. आदर्श मुलगी, आदर्श सून असल्यासारखं तू त्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. तू त्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी त्यांना फोन करून घरी येऊन सगळं काही समजावून सांगितलं आणि त्यामुळं मोठा राडा झाला. पुन्हा एकदा तुमचं लग्न जमलं आणि त्यानंतर मला तुझा खूप राग आलेला होता. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की मी काही केल्या हे लग्न होऊ देणार नाही आणि म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. नंदिनी जेव्हा हे सगळं ऐकत असते तेव्हा तिच्या तर पायाखालची जमीनच सरकत असते. तिला एक एक प्रसंग आठवत असतो की खरोखर आपलं लग्न पहिल्यांदा मोडलेलं होतं आणि आपल्या बाबांनी विक्रम यांना सांगितलेलं होतं की आम्ही हे लग्न करू शकत नाही. पण स्वतः नंदिनीने मध्यस्थी करून त्यांचा सर्व गैरसमज मिटवलेला असतो आणि हे लग्न होण्यासाठी तिनं चांगलाच प्रयत्न केलेला असतो. आणि याच गोष्टीचा राग वसुंधराला आलेला असतो. वसुंधरा म्हणते की त्याच गोष्टीमुळं मी ठरवलं होतं की तुला या घरची सून होऊच द्यायचं नाही आणि त्यासाठी मला जास्त काही करावं लागलं नाही असं देखील वसुंधरा सांगते. या सगळ्यासाठी मदत करणारा एक मोहरा मला सापडलेला होता की जो तुझ्या इथंच काम करत होता. तो अक्षरशः तुझ्या प्रेमामध्ये पागल झालेला होता. त्यामुळं मला जास्त काही करायची गरजच पडली नाही. मला जेव्हा कळलं की दीपक हा तुझ्यावर खूप प्रेम करतोय आणि नुसतं प्रेम करत नाही आहे तर तो वेडा झालेला आहे, तेव्हाच मी ठरवलं की त्याच्या त्या गोष्टीचा सुद्धा फायदा घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे मी फायदा घेतलेला आहे. जेव्हा वसुंधरा हे सगळं सांगत असते तेव्हा नंदिनीला तर धक्क्याहून धक्के मिळत असतात. तिनं कधीही असं अपेक्षित केलेलं नसतं की आपल्या अपहरणा पाठीमागं असं काहीतरी मोठं महाभारत घडलेलं असेल. आणि आता जेव्हा तिला ह्या सगळ्या गोष्टी कळत आहेत तेव्हा तिला खूपच त्रास होत आहे. कारण तिला आठवतं की कशा प्रकारे तिने दीपकच्या मुस्काळात दिलेले असते आणि त्याला समज दिलेले असते आणि त्यामुळंच दीपक तिच्यावर दात धरून असतो. आणि नेमकं त्याच टायमाला वसुंधरा दीपकला जाऊन भेटलेली असते आणि त्याला म्हणलेले असते की जर का तुला नंदिनी पाहिजे असेल तर मी तुला मदत करते. दीपकला नंदिनी पाहिजे असते त्यामुळं वसुंधरा जे सांगेल ते सगळं करायला दीपक तयार झालेला असतो. दीपकच्या प्रेमाचा देखील गैरफायदा या वसुंधराने उचललेला असतो. ही गोष्ट आता नंदिनीच्या लक्षात आलेली असते. म्हणजे या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त दोषी कोण असेल तर ती वसुंधरा आहे हे आता तिच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे.
या वसुंधराला जन्माची अद्दल घडवलीच पाहिजे असा देखील विचार ती करत असते. कारण वसुंधरा अगदी मोकळेपणानं सगळं काही सांगते आहे. अगदी आपण काही चूक केलेली नाही आहे असं सांगते आहे. ते असं सांगते की दीपकची मी मदत घेतली आणि त्याप्रमाणे तुझं अपहरण मी त्याला करायला लावलेलं होतं. हे सगळं ऐकताना नंदिनीला वसुंधराचा भयानक राग आलेला असतो. एक सनसनीत मुस्काडीत ठेवून द्यावी असंच तिला वाटत असतं. पण आत्ता आपल्याकडं काही पुरावा नाही आहे, त्यामुळं आपल्याला शांत बसावं लागतंय ही गोष्ट देखील नंदिनीला माहीत असते. नंदिनी म्हणते की तुम्ही जे केलं आहे ना ते खूपच वाईट केलेलं आहे. वसुंधरा म्हणते तुला वाटत असेल त्याचं वाईट, मला मात्र त्याचं काहीच वाईट वाटत नाही. कारण माझी मुलगी पार्थवर प्रेम करत होती आणि त्याचबरोबर मला तू या घरामध्ये नको होती. हे सगळं मी केलेलं आहे ते मी माझ्या फायद्यासाठी केलेलं होतं, पण माझा त्यात काहीच फायदा झाला नाही ही देखील गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा नंदिनी चिडत्याने म्हणते तुमचा फायदा झाला आहे का नाही माहिती नाही, पण आमच्या चौघांचे आयुष्य मात्र वाया गेलेले आहेत. आमच्या चौघांचं आयुष्य तुम्ही बर्बाद करून टाकलेलं आहे आणि याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही ही अजून मोठी गोष्ट आहे. वसुंधरा म्हणते जे झालंय ते आता होऊन गेलेलं आहे नंदिनी, आता हा विषय काढून काहीच उपयोग होणार नाही. नंदिनी म्हणते म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या चुकीवर मी पांघरून घातलं पाहिजे. वसुंधरा म्हणते मग आता तू काय करणार आहेस, तू काय करायचं ठरवलंय, तू हे झालेलं सगळ्यांना ओरडून ओरडून सांगायचं ठरवलंय का, आणि तू जरी सांगितलं तरी तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे ते सांग, कारण तुझ्याकडे या गोष्टीचा कोणताच पुरावा नाही. दीपक ही गोष्ट मान्य करणार नाही आणि त्या व्यतिरिक्त तुझ्याकडं कोणताच पुरावा नाही. त्यामुळं जे झालंय ते होऊन गेले समजून तू शांत राहिलीस तर बरं होईल असं वसुंधरा तिचंच तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत असते. पण नंदिनी मात्र भलतीचं चिडलेली आहे. नंदिनी म्हणते मी शांत राहील असं तुम्हाला वाटतंय का, मी अजिबात शांत राहणार नाही. मी तुमची सगळी गोष्ट सर्व घरच्यांना सांगणार आहे आणि त्यासाठी योग्य ती वेळ येण्याची फक्त मी वाट बघते. योग्य ती वेळ म्हणजे आजच दिवे लागणीच्या वेळेला मी तुमचा सगळा कोरा चिट्टा सर्वांच्या समोर मांडणार आहे. तुम्ही काय काय केलं आहे ते सर्वांना सांगून टाकणार आहे. आता तुमचे दिवस संपले. तेव्हा ती म्हणते तुला असं वाटत असेल पण मला या घरातून कोणीच हकलून देऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात ठेव, आणि तू सांगितलं ना तर तुझ्यावर विश्वास देखील कोणी ठेवणार नाही हेही तू लक्षात ठेव. मी वसुंधरा आहे, मी काय काय करू शकते ना या गोष्टीची जाणीव तुला नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही वसुंधरा असला तर मी देखील नंदिनी आहे आणि मी काय काय करू शकते या गोष्टीची माहिती तुम्हाला नाही आहे. सत्य समोर आणण्यासाठी मी आता काय करते ना ते तुम्ही बघाच असं म्हणून चक्क नंदिनीनं देखील वसुंधराला चांगलीच धमकी दिलेली असते. वसुंधरा देखील तिच्या त्या धमकीनं चांगलीच घाबरून गेलेली असते. तरी देखील उसनं अवसान आणून त्या म्हणतात की तू काही करण्याचा प्रयत्न कर, मी तुझा एकही डाव सक्सेस होऊ देणार नाही नंदिनी. नंदिनी म्हणते डाव तर तुमचा होता, आता डाव संपलेला आहे, आता सत्य सर्व जगापुढे येणार आहे, त्यामुळं तुम्ही सावध राहा. जेव्हा सत्य समोर येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की सत्याची ताकद काय असते ते. आज तुम्हाला कळेल की नंदिनी देशमुख काय काय करू शकत होती ते. आता संध्याकाळी बघा मी काय करते असं म्हणून नंदिनीने चांगलीच धमकी वसुंधराला दिलेली असते आणि त्या धमकीने खरोखरच वसुंधरा पुरती घाबरून गेलेली आहे. तिला माहिती आहे की ही नंदिनी काही करू शकते आणि आता सर्वांच्या समोर जेव्हा आपलं भांडेफोड होईल तेव्हा आपण काहीच करू शकणार नाही हे देखील वसुंधराला समजलेलं असतं. तरी देखील ती नंदिनीला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण आता नंदिनी तिचं काहीही न ऐकता तिला धमकी देऊन तिच्या रूममधून नंदिनी बाहेर पडलेली असते. इकडे पार्थ आणि काव्या पावसात अडकलेले आहेत. एक व्यक्ती त्यांना सांगतो की पुढे रस्ता बंद झालेला आहे आणि त्यामुळं तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही, तुम्हाला आजची रात्र इथेच थांबावं लागणार आहे. आता पार्थ आणि काव्या या गोष्टीवर भलतेच सिरियस झालेले आहेत, कारण अशा पावसात कुठं थांबायचं हा मोठा प्रश्न त्यांच्याकडे आहे. आता गाडीतच थांबून राहावं लागणार हे पार्थ आणि काव्या यांना समजलेलं असतं, कारण सर्व गाड्या तेथेच लागलेल्या असतात. आणि तेवढ्यात काव्यानं तिचा एक मोठा प्रश्न त्याच्यासमोर मांडलेला आहे. ती पार्थला म्हणते की मला वॉशरूमला जायचं आहे. पार्थ म्हणतो तुम्हाला पण आत्ताच वॉशरूमला जायचं होतं का, अहो बाहेर किती पाऊस पडतोय, काय होतंय समजतंय ना तुम्हाला. ते म्हणते हा नेचरच कॉल आहे, कळतं ना तुम्हाला, आणि यासाठी काय कोणाची परवानगी घ्यावी लागते का. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, आता मलाच काहीतरी पर्याय करावा लागेल, आपण काहीतरी पर्याय करूया.
ते म्हणते काय पर्याय करणार आहे, मला जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. तो म्हणतो हो तुम्हाला जायचं आहे त्यासाठीच काहीतरी पर्याय करूया. ती म्हणते काय पर्याय करणार आहेत सांगा बरं जरा. तो म्हणतो आपण गाडी इथं लावूया आणि आसपास कोणाचं घर आहे का ते बघूया. तेव्हा ती म्हणते ठीक आहे आणि मग त्याच्या बोलण्याप्रमाणे ते दोघेही आता गाडीतून खाली उतरलेले असतात. पार्थने तिच्यासाठी खास छत्री धरलेली असते आणि ते दोघेही गाडीतून उतरून इकडं तिकडं कोणाचं घर आहे का आणि काय मदत मिळते का याचा विचार करत असतात. सर्वत्र गाड्याच गाड्या लागलेल्या असतात आणि आसपास त्यांना कुठेच घर दिसत नसतं. इकडे नंदिनीने ठरवल्याप्रमाणे दिवे लागणीच्या वेळेला सत्य सांगायचं ठरवलेलं आहे. ती देवीची आरती करत आहे आणि देवीची आरती झाल्यानंतर सर्वांना ती आरती देत असते आणि तेव्हाच तिनं ते सत्य सांगायचं ठरवलेलं असतं. वसुंधरा त्या आरतीला हजर आहे आणि पुरती घाबरलेली आहे. वसुंधराला समजलंय की ही मुलगी काहीही करू शकते आणि सर्वांना आरती देत असताना तिने वसुंधराला देखील आरती दिलेली असते आणि तेव्हा दोघीही एकमेकाच्या डोळ्यात बघत असतात. दोघीही एकमेकीकडं रागाने बघत असतात. वसुंधराला असं वाटत असतं की हे सत्य तिनं सांगितलं नाही पाहिजे. पण त्याच वेळेला नंदिनीला झालेल्या एक एक घटना आठवत असतात की कशा प्रकारे आपल्या आयुष्याची वाट या व्यक्तीनं लावलेली आहे. विनाकारण आपली बदनामी झाली, विनाकारण आपल्याला लग्न करावं लागलं. आपण लग्नाला देखील नको म्हणत होतो, पण गावकऱ्यांनी आपलं जबरदस्तीनं लग्न लावलं आणि त्या पाठीमागं कारणीभूत होती ती म्हणजे ही वसुंधरा. आणि आता या वसुंधराचं सत्य सर्वांना सांगणं गरजेचंच आहे असा विचार ती करत असते आणि वसुंधरा मात्र पुरती घाबरून गेलेली असते. नंदिनी तिच्या समोर येते, तिला आरती देते आणि वसुंधरा आरतीहून हात फिरवते आणि तिच्याकडं रागानं पाहत राहते. आता डायरेक्ट तिच्यावर आरोप करायला नंदिनीने सुरुवात केलेली असते. नंदिनी म्हणते की माझ्या लग्नामध्ये अपहरण झालेलं आहे, त्या पाठीमागं कारणीभूत कोण आहे माहिती आहे का तुम्हा सर्वांना? त्या पाठीमागं कारणीभूत आहेत या वसुआत्या. तेव्हा वसुआत्या म्हणते तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? ते म्हणते हो, इतका आव आणायची काही गरज नाही आहे, तुम्ही काय काय केलंय ना ते आता सगळं मी सांगणार आहे. असं म्हणून नंदिनीचा आता रागाचा बांध फुटलेला आहे आणि ती सांगायला सुरुवात करते. दीपकला हाताला घेऊन यांनीच माझ्या अपहरणाचा कट रचलेला होता. आपण फक्त दीपकला दोषी धरलं होतं, पण त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड या वसुआत्या होत्या असं डायरेक्ट तिनं सांगायला सुरुवात केली असते. तेव्हा वसुआत्या चांगलीच घाबरून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे जे आरोप तिने केलेले आहेत ते आरोप खरे आहेत का असं आता घरच्या सर्वांनी विचारायला सुरुवात केलेली आहे. कारण तू करतेस ते आरोप जर खरे असतील तर आम्हाला पुरावा दे असं स्वतः विक्रम नंदिनीला बोलत आहे आणि तेव्हा नंदिनीला काय बोलावं ते कळत नाही आहे. तर इकडे काव्या आणि पार्थ हे एका घरी गेलेले असतात आणि त्या घरी तिनं कपडे बदलून नऊवारी साडी परिधान केलेली आहे आणि ती खूप छान दिसते. त्याचबरोबर पार्थसाठी तिने चुलीवर स्वयंपाक देखील बनवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. गरमागरम भाकरी आणि भाजी बनवून ती पार्थला भरवताना आपल्याला दिसणार आहे. तर इकडे वसुंधरा देखील म्हणते की ही मुलगी खोटं बोलते आहे, नंदिनी माझ्यावर सूड उगवते आहे, मी असं काहीच केलेलं नाही आहे, हिच्याकडं कसलाच पुरावा नाही आहे. पण आता डायरेक्ट आरोप केल्यामुळं सर्वजण तिला मागतायत की तुझ्याकडं काय पुरावा आहे ते सांग. आता नंदिनी म्हणते आहे की माझ्याकडं एक खणखणीत पुरावा आहे. आता तो खणखणीत पुरावा काय आहे ते आपल्याला उद्याच्या भागात समजणार आहे. पण नंदिनीच्या अर्थी म्हणते आहे की माझ्याकडं खणखणीत पुरावा आहे, त्या अर्थी तिच्याकडं नक्कीच काहीतरी पुरावा आहे आणि जेव्हा तो पुरावा सर्वांच्या समोर येईल तेव्हा वसुंधराला हाकलून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आता वसुंधराची गच्छंती झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.